जेव्हा जीवनात असंख्य अडचणी असतात तेव्हा एखाद्या अशा आनंदाने भरून आणि पैशाने कमी लागणाऱ्या अशा एका ट्रिपची गरज आपल्याला खरंच असते. त्यामुळेच मी आणि माझे बालपणीचे दोन मित्र बालू आणि श्री खिशामध्ये 500 रुपयाची धनराशी घेऊन निघालोत नांदेडकडून शेगावच्या दिशेने. ट्रिपच्या सुरुवातीलाच बालूने आपला कुंभकर्ण अवतार धारण केला. 4 वाजता आम्ही अकोल्याला पोहोचलो. अकोल्यावरून शेगाव आणि शेगावमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही संस्थानाच्याच मोफत बस सेवेच्या द्वारे भक्त निवासात पोहोचलो. पोहोचल्यावर कळाले जर तुमचं परिवार सोबत असेल तर तुम्हाला 300 रुपयामध्ये रूम मिळून जाईल, परंतु आम्ही मुलं सोबत असल्यामुळे आम्हाला रूम तर मिळाली नाही. 70 रुपयामध्ये तुम्हाला एका बेडची सुविधा मिळून जाईल आणि त्याच्यासोबत तुम्हाला लॉकर पण प्रोव्हाइड केले जातील. आणि प्रत्येक जण या ठिकाणी माऊली नावाशिवाय संवाद साधत नाही, कारण कधी देव कोणत्या रूपात येईल हे कोणालाच माहित नसते. आम्ही ही माऊलीच्या गजरात दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा आनंद घेतला. आधी विठोबाचे दर्शन आणि नंतर पोटोबाची सोय करून आम्ही निघालोत आनंद सागरकडे. बांधकामाचे कार्य प्रगतीपथावर असल्या कारणाने आम्हाला काही फारसं बघण्यास मिळालं नाही आणि शेवटी या शेगावच्या कचोरीचा लाभ घेऊन पुढचा प्रवास चालू ठेवला.